महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. दुबई, थायलंड पाठोपाठ आता सांगलीत पहिल्यांदाच उद्यापासून विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा थरार रंगणार आहे. काँग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने येथील भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या आच्छादित भव्य मैदानात प्रकाश झोतात या स्पर्धा होणार आहेत. 2 दिवस या स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेते प्रवीण तरडे, अभिनेते संजय जाधव, अभिनेते सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, गौतमी पाटील, राधा पाटील यांच्यासह सुमारे 60हून अधिक कलाकारांच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीच मैदानात उतरणार आहे. सांगलीकरांसाठी यातून मोठी दुहेरी पर्वणीच लाभणार आहे. दैनिक जनप्रवास, विज्ञान माने स्टुडिओज आणि सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने या लीगचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, विशाल नरवाडे, संजिता महापात्र, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी जण उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा स्वातंत्र्य दिनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सायंकाळी प्रकाश झोतात 4 ते 11 या वेळेत होणाऱ्या स्पर्धेत अभिनेते सौरभ गोखले, शशांक केतकर, नितीश चव्हाण, प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेम, अभिनेते पृथ्वी प्रताप, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, वनिता खरात, प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील यांच्यासह 60हून अधिक अभिनेते अभिनेत्री मैदानात उतरून फटकेबाजी आणि गोलंदाजीसह क्षेत्र रक्षण करणार आहेत. यासोबतच बिग बॉस फेम रील स्टार धनंजय पवार यांच्यासह सुमारे 150हून अधिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध रील स्टार्स, इन्फ्लुएन्झर्सचे संघही यामध्ये सहभागी होणार आहेत. जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत पूर नियंत्रणासाठी 592 कोटी रुपयांचा प्रकल्प सांगलीत राबवला जातोय. याबाबत येथील नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. यात आमदार, खासदारांना देखील विश्वासात घेतलं जाईल असे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांच्या मागणीनुसार MRDPच्या 592 कोटींच्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी विशेष सभा झाली. यावेळी अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावरून सभेत गदारोळ झाला. यानंतर क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, आयुक्त संचिता महापात्र, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती होती. क्षीरसागर म्हणाले, 2005 आणि 2019च्या महापुरानंतर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना त्रास झाला. हजारो कोटींचं नुकसान झालं. दुभती जनावरे, घरे, वाहने, जमिनींचे नुकसान झालं. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं ठरवलं. उपाययोजनेसाठी 2 टप्प्यात कार्यक्रम राबवला जाणार आहे. MRDPचे काम सुरू असताना लोकांना त्रास होऊ नये, गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींचं म्हणणं विचारात घेतलं जाईल. मित्राच्या सांगण्यावरून प्रायमूव्ह कंपनीने काम केलं. यात काही त्रुटी राहिली असतील तर लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक, आमदार, खासदार यांचं मत देखील विचारात घेतलं जाईल. नगरसेवकांच्या सूचनांनुसार काही बदल केले जातील. यात नगरसेवकांचा योग्य सन्मान राखला जाईल. सांगली आणि मिरजेत कर्णकर्कश आवाजात तसेच फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेटस्वार तसेच 229 दुचाकींच्या मॉडिफाय सायलेन्सरवर पोलिसांनी कारवाईचा रोड रोलर फिरवलाय. यावेळी सर्व सायलेन्सर जप्त करून ते भंगारात काढलेत. मोठमोठे आवाज काढून त्रास देणाऱ्या दुचाकीस्वारांवर यापुढेही कठोर कारवाई करणार असून अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या पालकांवरही कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलाय. सांगलीसह मिरजेत गेल्या काही दिवसांपासून बुलेट किंवा इतर दुचाकी वाहनांचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. फटाके फोडल्यासारखे आवाज काढून सुसाट वेगाने दुचाकी पळवणाऱ्या
बेदरकार दुचाकी स्वारांमुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे सांगली वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक अजय सिंदकर, विश्रामबाग ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव, मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक निरीक्षक रणजित तिप्पे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दिनांक 3 ऑगस्टपासून ही विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत सांगली मिरजेत मॉडिफाय केलेले 229 सायलेन्सर जप्त केलेत. आरटीओ कार्यालयाच्या परवानगीशिवाय वाहनांमध्ये बदल करून हे सायलेन्सर बसवण्यात आले होते. पोलिसांनी संबंधित वाहन चालकांवर कारवाई करत हे सायलेन्सर जप्त करून अधिकृत सायलेन्सर बसवण्यास भाग पाडले. पोलिसांनी जप्त केलेले 229 सायलेन्सर शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात नष्ट करण्यासाठी पसरून ठेवण्यात आले होते. अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना वारोकर, उपअधीक्षक अजय कोकाटे, निरीक्षक सिंदकर, भालेराव, सहाय्यक निरीक्षक तिप्पे आदींच्या उपस्थितीत या सायलेन्सरवर बुलडोझर फिरवून ते निकामी करण्यात आले. कंपनीच्या अधिकृत सायलेन्सरशिवाय बेकायदेशीर बदल करून सायलेन्सर बसवल्यास यापुढेही तीव्र कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी दिलाय. जत तालुक्याच्या विकासासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी करायची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ती पूर्ण करायची असं समीकरण गेल्या 1.5 वर्षात तयार झाले. जतच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडलेली देवभूमी जत ही संकल्पना योग्य आहे. या नामकरणाचे राजपत्र लवकरच प्रसिद्ध होईल असे संकेत राज्याचे मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जत शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यामध्ये जत नगर परिषदेच्या नूतन इमारतीसह उपजिल्हा रुग्णालय, नमो उद्यान आणि अभ्यासिका तसेच आरटीओ स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, जतच्या विकासासाठी आमदार पडळकर जे मागतील ते देण्याची सरकारची तयारी आहे. मात्र उपलब्ध निधीतून शहरासह तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. जतच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने रोडमॅप तयार करून प्रत्येक गावाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. त्यासाठी योग्य एजन्सीची नियुक्ती करावी. टप्प्याटप्प्याने सर्व गावांचा विकास करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल. तसेच जत तालुक्यात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस दलाकडील 12 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले. त्याचबरोबर तब्बल 30 अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदकाचा मान मिळालेला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालकांच्या नावे दिल्या जाणाऱ्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट पदकांच्या मानकऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. 2025 या वर्षापर्यंतच्या कामगिरीची दखल घेऊन संबंधितांना पदकाचा मान देण्यात आलाय. जिल्हा पोलीस दलाकडील पोलीस महासंचालकांच्या अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट सेवा पदकाचे मानकरी ठरलेल्यांचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अभिनंदन केले. अतिउत्कृष्ट सेवा पदकाचे 12 जण मानकरी ठरलेत. उत्कृष्ट सेवा पदक 30 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना जाहीर झाले. यामध्ये पोलीस निरीक्षक किरण चौगुले, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, हवालदार महादेव नागने, सुनील राऊत, रुपाली क्षीरसागर, हवालदार समीर संदी, दीपक ठोंबरे, सुधीर गोरे, राजाराम मुळे, संदीप मोरे, संदीप गुरव, अभिजित फडतरे, मनोज नीलकंठ, जावेद मुजावर, सिकंदर तांबोळी, फारुख नालबंद, नागनाथ कांबळे, सागर लवटे, समीर परदेशी, मुदतसर पाथरवट, साक्षी सोमनाथ पतंगे, अरुण पाटील, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, पोलीस नाईक महेश घस्ते, प्रकाश पाटील, संदीप नलावडे, उदयसिंह माळी, स्वप्नील शिंदे यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हे कृषीपूरक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पशुपालकांच्या विशेषतः महिला पशुपालकांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत दिली आहे. ते मिरजेतील जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार इद्रिस नाईकवाडी आणि डॉक्टर सुरेश खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सावित्री तमनगोंडा, रवी पाटील, स्नेहल मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉक्टर अजयनाथ थोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमर नलवडे, माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने पशुपालनाला
कृषी समकक्ष दर्जा दिलाय। त्यामुळे पशुपालकांना वीज बिलामध्ये सवलत तसेच कर्जाच्या व्याजदरात 4% सवलत मिळण्यास मदत होणार आहे। दुग्ध व्यवसाय आणि अंडी उत्पादनामध्ये सांगलीचा राज्यात पहिला 5 मध्ये नंबर येतो। सध्याच्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात 8,18,354 पशुधन आहे। जिल्ह्यातील 152 पशुवैद्यकीय चिकित्सालये आणि 5 फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालये यांच्या माध्यमातून पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा पुरवण्यात येते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत 592 कोटींची निविदा जोपर्यंत स्थायी समितीकडे दर मान्यतेसाठी येत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या कामासाठी असलेले निवृत्त अभियंता आणि निवृत्त शाखा अभियंता यांना मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने नकार दिला। त्यामुळे या 2 अधिकाऱ्यांच्या निवडी रखडल्या आहेत। महापालिकेच्या स्थायी समितीची सभा पार पडली आहे। जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन युनिट प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख आणि इतर अनुषंगिक कामांसाठी निवृत्त उपअभियंता वसंत पुदाले व सेवानिवृत्त शाखा अभियंता शहाबुद्दीन मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यांची मुदत 10 ऑगस्टला संपली आहे। त्यांना पुढील 11 महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर मुदतवाढ देण्याचा विषय चर्चेला आला होता, पण अद्याप या प्रकल्पाची निविदा दर मान्यतेसाठी स्थायी समितीला आलेली नाही। त्यामुळे मुदतवाढीचा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी सदस्यांनी केली। सभापती माने यांनी प्रस्ताव स्थगित ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। मिरजेतील भाजी बाजारावरून मोहन वाटवे यांनी प्रश्न उपस्थित केला। यावेळी महापालिका क्षेत्रातील सर्वच आठवडा बाजारावर चर्चा झाली। आठवडा बाजारांनी व्याप्ती वाढवली आहे, याचा त्रास नागरिक व्यापारी यांना होतो। दोन्ही रस्त्यावर अतिक्रमण होतं, तिसऱ्याच ठिकाणी पार्किंग होतं। अशा वेळी अत्यावश्यक सेवा देताना हा बाजार अडचणीचा ठरतो। या आठवडा बाजारासाठी नियमावली तयार करा अशा सूचना दिल्या। विटा विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर काल सायंकाळी झालेल्या 2 एसटी बसच्या भीषण धडकेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर जवळपास 38 जण जखमी झाले होते। यातील सर्व जखमींना विटा येथील खाजगी हॉस्पिटल तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। यात खानापूर येथील नंदा हरिदास त्र्यंबके आणि धोंडीराम लक्ष्मण पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता। यातील 17 जणांची प्रकृती गंभीर सांगण्यात आली होती। या अपघातामध्ये जास्तीत जास्त शाळेमधील मुलामुलींचा समावेश होता। विटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेली ऐनवाडी येथील साक्षी चंद्रकांत पवार हिच्या डोक्याला आणि छातीला जबर मार बसल्याने आज सकाळी तिचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या रेवणसिद्ध घाटातील अत्यंत धोकादायक वळणावर हा अपघात घडल्याने या घाटातील धोकादायक वळणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मात्र या धोकादायक वळणावरील अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या धोकादायक वळणावरील रुंदीकरण वर्षानुवर्षे रखडले आणि हेच धोकादायक वळण अशा गंभीर अपघाताला निमंत्रण देते। या घाटातील धोकादायक वळणांवर वर्षानुवर्षे अपघात होत असतात। दरम्यान एसटी अपघातामधील मृत्यू झालेल्या व्यक्तीला परिवहन विभागाकडून 10 लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे। जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या अपघाताची माहिती देत मदतीबाबत पाठपुरावा केला होता। तसेच या अपघात प्रकरणी विजापूर मेढा बस चालक किशोर शांताराम तरडे यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील माधवनगर रोडवर असणाऱ्या हातभट्टीच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी तो उद्ध्वस्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे। यावेळी 400 लिटर कच्चे रसायन आणि अन्य साहित्य नष्ट करण्यात आले। पोलिसांच्या कारवाईची चाऊल लागताच दोघा संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले। महाराज कुंभार मारवाडी आणि काल्या कुंभार मारवाडी अशी संशयितांची नावे आहेत। जिल्ह्यात गावठी बनावटीची दारूची निर्मिती करणारे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी तसेच संबंधितांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी विशेष मोहीम राबवत आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक गस्त घालत असताना त्यांना माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील एका सिमेंट कारखान्यानजीक हातभट्टी निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांचं पथक घटनास्थळी जात असताना त्यांची चाहूल लागल्याने दोघे संशयितांनी तिथून पोबारा केलाय। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तेथे जमिनीमध्ये लोखंडी बॅरेल पुरल्याचं दिसलं, तसेच काही अंतरावर लाकडे पेटवण्याची जागा असल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी 400 लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन आणि साहित्य असा 17,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलिसांनी महाराज मारवाडी आणि काल्या मारवाडी या दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे देशात 100 सैनिक स्कूलला मान्यता मिळाली आहे. रेटरे धरण येथील SK इंटरनॅशनल सैनिक स्कूल त्यापैकीच आहे. त्यामुळे येथील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची NDA साठी निवड व्हावी यासाठी संस्थेने प्रयत्न करावेत. NDAचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. रेटरे धरण येथील SK इंटरनॅशनल स्कूलच्या कॅडेट मेसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी SK इंटरनॅशनल सैनिक स्कूलचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, आमदार धैर्यशील कदम, संस्थेचे संचालक सागर खोत यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशावर सुमारे 500 वर्ष मुघलांनी आणि 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील भेदाभेदीची दरी भरून काढत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी मरण पत्करलं तरी चालेल असा नारा दिला जात होता. मात्र आज देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आपण देशासाठी जगलं पाहिजे असं ते म्हणाले. सैनिक स्कूलच्या या माध्यमातून शिस्त, संस्कार, राष्ट्रभक्ती आणि नेतृत्व गुणांनी समृद्ध भावी पिढी घडवण्याचं कार्य घडावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन करताना संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतलाय. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कॅडेट मेसचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच स्वागत गीत सादर करण्यात आलं. या मेसमध्ये 600 विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.